म्हणजे तिचं आधी एक लग्न झालंय आणि तिला एक मुलगा आहे याची माहिती आहे आम्हाला, पण तिच्यासाठी तुम्ही मुलगा शोधताय की नाही याची कल्पना नाहीये, म्हणून डायरेक्टच विचारते, तुम्ही राग नका मानू. तिच्या दुसऱ्या लग्नासाठी तुम्ही प्रयत्न करताय का? नाही म्हणजे मगाशी झाडाला नारळ बांधत असताना तुम्ही काहीच म्हणत होतात. खरंच बोलताय ना तुम्ही? म्हणजे आकाशरावांचं आणि आमच्या वसूचं लग्न? हो, मला तर तुमचे आकाशराव खूपच आवडलेत. अहो, आपल्या वसूसाठी मी असाच मुलगा शोधत होते. चला, म्हणजे माझं बोलणं खरं ठरलं तर. खरं सांगायचं तर मॅडम, तुम्ही इतकी मोठी माणसं आहात ना की आमची तुमच्या एवढी ऐपत नाहीये. अहो, ऐपतीचं काय घेऊन बसला? हे बघा, आमच्या घरात मुलगी पसंत पडणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे. एकदा काय कुटुंब आणि मन जुळली ना की ऐपत वगैरे विषय हा बाजूला राहतो. हा, आता या दोघी एवढं बोलतायत तर बघूयात ना, म्हणजे हे स्थळ पुढे नेऊयात. नाही म्हणजे तुमच्या मुलीचं लग्न करायचं आहे ना तुम्हाला? तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, वसुंधरा आमची मुलगी नाहीये, सून आहे. आम्ही दोघं सासू सासरे आहोत तिचे. पण आता नातं बदललंय. तुमच्यासारखे सासू सासरे मिळणं ही किती भाग्याची गोष्ट आहे. खरंच वसुंधरा खूप भाग्यवान आहे. हो नाही, खरंच काका. हो, मी तुम्हाला इतके दिवस एकत्र पाहतोय, पण मला आजपर्यंत असं कधीच वाटलं नाही की ती तुमची मुलगी नाहीये. अखिल, काय ना, कधी कधी रक्ताच्या नात्यापेक्षा घट्ट नाती अशी बनतात. अगदी खरं आहे तुमचं. वसूशिवाय आम्ही आमच्या आयुष्याचा विचारच करू शकत नाही. पोरींनी जगण्याचं कारण दिलं आम्हाला. बनी आणि वसू आमचं सर्वस्व आहेत. आमच्या आकाशची बायको काही वर्षांपूर्वी गेली एका अपघातात. त्याच्या मुली लहान होत्या तेव्हापासून मी त्याचं दुसरं लग्न करायचा प्रयत्न करतेय. पण म्हणजे तुम्ही कधीपासून प्रयत्न करताय? म्हणजे तुमच्या मुलाला काय झालं होतं? तो अपघातात गेला होता का? डिवोर्स? डिवोर्सचं प्रकरण नाहीये ना? खरंच डिवोर्स प्रकरण नाहीये ना? आणि जरी डिवोर्स असला तरी आपल्या मुलाला घराबाहेर काढून सुनेला कसं जवळ करतील ते? हे आकाश, अहो दादा, तुम्ही मला ही चुकीच्या नावाची पावती दिली आहे. आकाश नाव लिहिलंय याच्यावर, माझं नाव वसुंधरा आहे. वसुंधराच्या नावाची पावती द्या. ते आकाश तुम्हाला शोधत त्या दिशेने गेले. ओके.
पहाटेतल्या स्वप्नासही आता चेहरा पाहिजे पाहिजे. शोधूया नव्या खुणा कर्तव्य आहे पुन्हा. मला भयंकर चीड आहे डिवोर्सच्या प्रकरणाची. जे नातं टिकवायची अक्कलच नसेल ते नातं जुळवायचं कशाला. कुटुंब टिकवण्यासाठी जो त्याग, जी तारेवरची कसरत करावी लागते ही करायची तयारी असेल तरच लग्न करावं. पण नाही, या अलीकडच्या मुली या इंडिपेंडन्स हवा असतो त्यांना. मग या अशा मुलींना जरा हू की चू झालं की लगेच डिवोर्स घेऊन टाकतात त्या. जयश्री, अगं थांब जरा. तूच काय बोलतेस? त्यांना पण बोलू दे ना. बोला बोला तुम्ही. सॉरी हा सॉरी. कसं आहे, डिवोर्सचं नाव घेतलं ना की माझं रक्त अगदी उकळायला लागतं. तुम्ही तुमच्या मुलाबद्दल सांगत होतात. काय झालं होतं त्यांना? आमचा मुलगा हयात नाहीये. निधन झालंय त्याचं. एका अपघातात तो गेला, बनी वसूच्या पोटात असताना. हे सॉरी यार, आजचा प्लॅन ना कॅन्सल करावा लागेल. माझी आजी बारीक नजर ठेवून आहे माझ्यावर. स्कोप असता तर घेतलंच असतं ना तुम्हाला घरात लपवून, पण स्कोपच नाहीये यार. माझी आजी ना एक नंबरची गॉसिप क्वीन आहे. हा ठीक आहे, बोलते मी नंतर. बाय. कोण गॉसिप क्वीन? कुणाला म्हणालीस? आणि एवढ्या वेळ कोणाशी बोलत होतीस तू? मैत्रिणीशी. कोण मैत्रीण? कुठली मैत्रीण? काय नाव तिचं? सांगते. ए ऐक जरा, लबाड. नाव सांग नाही तर आईला फोन करेन मी आताच्या आता. अगं आजी, खरंच मैत्रिणीशी बोलत होते ना. तुझी शपथ. ए बाई, खोटी शपथ घेशील मी ढगात जाईल. काहीतरीच तुझं. ऐक ना, आपण सेल्फी काढूयात. पाऊट कर. हॅशटॅग होम फन. हॅशटॅग A3 नको. आजी आदिती. झाली सगळी थेरं करून. आता उठायचं. वरण भात केलाय, जेवायचं, दूध प्यायचं आणि झोपायचं. ती बोरच ग तू. मी नाही दूध वगैरे पिणार आहे. अगं हे आजी, चल ना आपण बाहेर जाऊयात काहीतरी खायला. ए बाई, तुझी आई नाहीये इथे, मी आहे. माझं ऐकायचं आज. एरवी तर काही माझं ऐकत नाही. आज तावडीत सापडली आहेस. आज माझं ऐकावंच लागणार. वरण भात खायचा, मस्तपैकी मज्जा करायची. एक गोष्ट माझ्या मनासारखी होत नाहीये घरात. कशी आहेस बेटा? मस्त. तुझं सबमिशन कसं झालं? टॉप क्लास. एकदम टॉप क्लास. टॉप क्लास झालाय सबमिशन, पण फोनवर. फोन चेक करा तिचा. दादा, या वॉचमन साठी स्पेशल काय आणलायस? आणलंय काय? प्रसाद आणलाय. फक्त? कुठे? बागेत आहे. दादा, इथं ठेव, पटकन ठेव. अरे ठेव रे. तू थांब बेटा, मी बघतो. प्लीज. अरे कुठे ठेवलंय?
सापडला. बरं आई, आजूबाजूच्या लोकांना पण वाटायचं आहे. एक्सक्यूज मी यार लिटल प्रिन्सेस, तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बोला. तुम्हाला लवकरच शॉपिंगची खूप मोठी संधी मिळणार आहे. काय सांगतोस? हे चल ना उद्या जाऊया शॉपिंगला. हे म्हट्ट कारण काय ते तरी विचार आधी. सॉरी. का बरं? कारण तुझ्या मधल्या काकाचं म्हणजे आकाश काकाचं लग्न ठरलंय. अमेझिंग. हो, उरलं तर नक्की देईन मी. हो असं काय? बहीण कोणाची आहे? आई मी ना जरा झोपून येतो. हो न्यूज. काय सांगतोस? हे म्हणजे आम्ही काय करणार की तूच हे म्हणाल? तुझं काय? बघितलं ना, पिल्लू केवढी खुश दिसते. बहुतेक सबमिशन उत्तम झालेलं दिसतंय. हो. सुशीला, सुशीला, अगं तुझी औषधं घ्यायची वेळ होऊन गेली आहे. हा, घेतेस ना औषधं? चल अगं चल. काही लपवतेस माझ्यापासून? नाही, काही नाही. बघू. अब हे अजून जपून ठेवलंयस? आठवतंय, हे घड्याळ त्याच्या 16व्या वर्षी तुम्ही त्याला भेट म्हणून दिलं होतं. म्हणाला होतात, वेळ जप, आयुष्यात सेकंदा सेकंदाला खूप महत्व असतं. तो चुकत गेला, आपलंही त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. ती वेळ त्यांनी हातची घालवली आणि आपला मुलगा आपल्या हातून निसटून गेला. आणि आज आज तुम्ही त्याला कायमचं मारून टाकलं. त्या सगळ्यांना तुम्ही खोटं सांगितलं की आपला मुलगा हे जग सोडून गेलाय म्हणून. का केलं तुम्ही असं? काहीही विचार न करता तुम्ही जाहीर करून टाकलं, आपला मुलगा मेला. होय सुशीला, तो माझ्यासाठी कायम चांगला आहे. मान्य आहे, त्यांनी आपल्याला खूप वाईट दिवस दाखवले, वसूवर अत्याचार केले, रोजच तिच्याशी तो नराधमासारखा वागला. पण म्हणून मी माझ्या हाताने त्याला घराबाहेर काढलं ना. तुम्ही त्याला ठणकावून सांगितलं की तुझा आणि आमचा संबंध संपला. आपण त्याचं नावही टाकून दिलं. त्यासाठी दिली ना मी तुम्हाला साथ. शेवटी तो माझा मुलगा आहे. हो, नाळ जुळली माझी त्याच्याशी. या जगात तो कुठेतरी जिवंत असेल या एका आशेवरच माझी रोजची सकाळ होते. आणि आज तुम्ही त्याला जिवंतपणेच मारून टाकलं. का केलं तुम्ही असं? सांगा ना, सगळ्यांना असं का खोटं सांगितलं? आपल्या मुलाला असं जिवंतपणे मारून आपल्याला काय मिळणार आहे? सांगा ना. त्या विकृत माणसाला मुलगा म्हणून घ्यायची लाज वाटते मला. आईबाप म्हणून त्यानं कधी आपल्याला प्रेम दिलं नाही, सुखाचे दिवस दाखवले नाही, लोकांमध्ये सतत आपली नाचक्की केली. त्यानं वसूशी लग्न केलं आणि तिचं आयुष्य बर्बाद केलं. आज ती पोरगी स्वतःच्या आई वडिलांसारखा आपला सांभाळ करते. त्या मुलीसाठी मी आज माझ्या मुलाला मारून टाकलं. माझ्या वसूच्या सुखासाठी, तिच्या भल्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे सुशीला. पण आपण खरं का नाही सांगितलं? आपल्याच मुलाबद्दल आपण का खोटं बोललो?
खोटं बोललो. मी खोटं बोललो माझ्या मुलीच्या भल्यासाठी. मी खोटं बोललो माझ्या मुलीच्या भवितव्यासाठी. मी खोटं बोललो माझ्या पापाचं प्रायश्चित्त करण्यासाठी. मी खोटं बोललो कारण माझ्या मनावर कुठलंही ओझं न ठेवता मला शेवटचा श्वास घ्यायचा आहे. माझ्या कर्मानं मी एका विकृत मुलाचा बाप झालो, पण माझ्या नशिबानं आज मी एका गुणी मुलीचा बाप आहे. आणि ही संधी देवानच दिली असं मानून मी माझ्या मुलीचं लग्न जुळवतोय. सुशीला, तुला कल्पना नाहीये आपल्या वसूला किती चांगल्या घराचं स्थळ आलंय ते. आकाश ठाकूर सोन्यासारखा माणूस आहे. तो फक्त आपल्या वसूलाच नाही तर बनीला सुद्धा सुखात ठेवेल. मी माझ्या मुलीचं, माझ्या नातवाचं भविष्य उज्ज्वल व्हावं म्हणून माझ्या मुलाला मारून टाकलं. त्यात काय चुकलं माझं? शांत हो सुशीला आणि समजून घे. आपल्या वसूचं लग्न व्हावं अशी आपली मनापासून इच्छा होती ना. मग आज जर त्याचं लग्न जुळत आहे तर त्यात काय चूक आहे? माझं काही मागणं नाहीये तुझ्याकडे. काय मागू मी? मला माझा परीघ मोठा नाही करायचा. आई, बाबा, बन्नी आणि मी खुश आहोत अशीच कृपा ठेव तुझी. खोट्याच्या बळावर कुठलंच सुख जगात विकत घेता येत नाही. आज तागायत आपण कधीच कोणाशीच कुठल्याच बाबतीत खोटं बोललो नाही. मग आज हा निर्लज्जपणा कशासाठी? हो सुशीला, मी फक्त आणि फक्त आपल्या वसूसाठी आज हे पाऊल उचललंय. जे सत्य आहे ते केव्हा ना केव्हा सर्वांना समजणारच आहे. तुम्ही म्हणता तो आकाश ठाकूर भला माणूस आहे, पण उद्याच त्याला कळलं की वसूचा नवरा जिवंत आहे तर कुठला नवरा अशा बायकोवर प्रेम करेल? वसूचं तर आयुष्य धोक्यात येईलच, पण तिच्याबरोबर बनीचंही आयुष्य धोक्यात येईल. सुशीला, तू अति विचार करतेस. कोणाला काहीही करणार नाही आणि मी तसं होऊ देणार नाही. आपण आपली जुनी जागा सोडून इकडे शिफ्ट झालो. इथल्या आजूबाजूच्या लोकांना आपल्याबद्दल काहीच कल्पना नाहीये. सगळ्यांना हेच माहिती आहे की वसू आपलीच मुलगी आहे. होय, ती आपली मुलगी आहे आणि हेच सत्य आहे. आपल्याला कुठलाही मुलगा नाही आणि हे तू तुझ्या मनाला ठणकावून सांग. आपल्याला हे पाऊल उचलावं लागणारच आहे, तरच वसूचा संसार सोपा होईल. आज तू शांतपणे या सगळ्याचा विचार कर. आणि हो, वसूला यातलं काहीही सांगायची गरज नाही. तुम्ही मला इतकं समजावलं तरी माझ्या मनात एक खंत राहणारच आहे. खोट्याच्या बळावर तुम्ही नातं जोडायला निघालायत, ते जुळायच्या आधीच तुटलं तर? घरटे जीवाचे बांधूया पुन्हा जरा, डोळ्यातून मायेचा वाहू लागला जरा. कसे झोंबते